श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ त्या प्रत्येक पालकासाठी आहे ज्यांचं मन मुलांसाठी कायम अस्वस्थ असतं। रात्री झोप लागत नाही कारण मनात एकच विचार फिरत असतो, माझं मूल योग्य मार्गावर आहे का, त्याचं भविष्य सुरक्षित आहे का, मी त्याच्यासाठी पुरेसं करतोय का। आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत। तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करेल। हा व्हिडिओ प्रत्येक पालकांसाठी आहे ज्यांना आपल्या मुलांची त्यांच्या भविष्याची चिंता लागलेली असते। तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या मुखातूनच त्यांच्या संदेशातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वामी म्हणतात, बाळा, तुझी काळजी मला दिसते, तू कष्ट करतोस, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतोस, फक्त मुलांसाठी जगतोस, पण मनात भीती असते, शिक्षणाचं, आरोग्याचं, वाईट संगतीचं, अपयशाचं आणि उद्याच्या भविष्याचं। पालकांनो, ही भीती चुकीची नाही, पण ती जर मर्यादेपलीकडे गेली तर ती तुझ्या आणि मुलांच्या दोघांच्या मनाला थकवते। मुलंही फक्त तुझी नाहीत, ती माझ्या कृपेने तुझ्या जीवनात आलेली आहेत। तू त्यांना जन्म दिलास, पण त्यांची बुद्धी, त्यांचा मार्ग, त्यांचं नशीब हे सगळं माझ्याच तर हातात आहे। तू फक्त एक काम कर, त्यांना प्रेम दे, संस्कार दे आणि बाकी माझ्यावरती सोपव। स्वामी पुढे सांगतात, पालकांनो, कधीकधी तुमचं प्रेम तुमच्या मुलांसाठी ओझं बनतं। सततची तुलना, जास्त अपेक्षा, इतरांचा मुलगा बघ, तू असंच का करतोस, तो मुलगा तुझ्यापेक्षा छोटा आहे तरी पण तो किती सक्सेस झाला, किती तो योग्य मार्गावरती आहे, किती पैसा कमवत आहे, किती त्याच्या लाईफमध्ये त्याने अचिव्हमेंट केली आणि तू बघ, अशी सततची तुलना हे शब्द नकळत मुलाच्या आत्मविश्वासाला जखम करतात। मुलाला धावायला तर शिकवा, पण ओझं पाठीवर देऊ नकोस। स्वामी ठामपणे सांगतात, ज्या पालकांचं मन स्वच्छ आहे, ज्यांचं कष्ट प्रामाणिक आहेत, त्यांच्या मुलाला मी कधीच एकटं सोडत नाही। परीक्षा असो, नोकरीचा संघर्ष असो किंवा आयुष्याची वळणं असो, मी त्यांच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य माणसं पाठवतोच। फक्त तू श्रद्धा सोडू नकोस। पालकांनी काय करावं? दररोज एवढंच कर, रात्री झोपताना मनातली भीती बाजूला ठेवून स्वामींना म्हण, स्वामी, माझं बाळ तुमच्या चरणी अर्पण आहे, आणि त्यानंतर पाहशील मन शांत होईल, घरात सकारात्मकता वाढेल, मुलाच्या आयुष्यातील मार्ग खुले होतील। पालकांनो, तुम्ही एकटे नाहीत, स्वामी समर्थ तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या पाठीशी उभे आहेत, विश्वास ठेव। श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट स्वामी महाराज की जय। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमची जर खरंच स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।